पीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अखेर अटक। नाशिक पोलिसांकडून निदा खानला अटक। 20 दिवसांपासून सुरू होता निदा खानचा शोध। निदा खानला इम्तियाज जलील यांचा पाठिंबा। संजय शिरसाट यांचा जलील यांच्यावर आरोप। इम्तियाज जलील यांची एसआयटी चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार असल्याची शिरसाटांचं म्हणणं। पीसीएस प्रकरणातील 6 आरोपींची आज पुन्हा चौकशी। शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांची आज होणार चौकशी। बँकेचे व्यवहार, आर्थिक फंडिंग आणि नेटवर्कची सुद्धा तपास यंत्रणांकडून पडताळणी होणार। कल्पना कराडची अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव। मुंडू कराडच्या पत्नीला औरंगाबाद खंडपीठाची नोटीस। फसवणूक प्रकरणात कल्पना कराडचा जामीन अर्ज दाखल। पायधुनी प्रकरणामध्ये घातपात की आत्महत्येचा संशय। पोलिसांच्या तपासामध्ये कुटुंबियांच्या घरातून सापडली विविध प्रकारची औषधं। सर्व गोळ्या फॉरेन्सिककडे पाठवणार असल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सरकार स्थापन करण्यासाठी आज महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री पदासाठी सुवेंदू अधिकारींचं नाव जवळपास निश्चित आहे। पश्चिम बंगालमधील ममता सरकार बरखास्त। ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं कारवाई। राज्यपालांनी पश्चिम बंगालचं ममता सरकार मंत्रिमंडळ बरखास्त केलं। केरळचा मुख्यमंत्री ठरवण्याचे पूर्ण अधिकार हायकमांडला। आमदारांच्या बैठकीमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आला ठराव। हायकमांडचं जे नाव सुचवेल त्याला सगळे आमदार पाठिंबा देतील। तामिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष एकत्र येत नवं समीकरण बांधण्याची शक्यता। अण्णा द्रमुकनं मागितला द्रमुकचा पाठिंबा। द्रमुकचे नेते स्टॅलिन यांची आमदारांच्या बैठकीमध्ये माहिती। 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री असतील, जय पवार यांचं विधान। तर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भाजपसोबत पूर्ण होणार नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। 10वीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार। बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता पाहता येणार निकाल। आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 13 विमानं पाडली, 11 एअरफील्ड उद्ध्वस्त केले। एअर मार्शल भारती यांची माहिती।